श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला काही चुका या अजिबात करायच्या नाहीत. एक वेळ तुम्ही उपवास नाही केला, नवरात्रीचे व्रत नाही केले तरी चालेल, परंतु या चुका मात्र नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अजिबात करू नका. अन्यथा दुर्गादेवी नाराज होईल आणि आपल्या 7 पिढ्यांना याचे भोग जे आहेत, दुष्परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागतील. बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करतो, त्या कष्टांना फळ मिळत नाही, किंवा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की माझ्या मागे भोग का लागलेले आहेत, परंतु कधीकधी आपण काही नकळतपणे चुका करत असतो. ठराविक तिथींना, ठराविक दिवसांना काही नियमांचं पालन करणे गरजेचे असते आणि आपण ते नियम पाळत नाही आणि म्हणूनच याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते पुढे जाऊन आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणूनच काही चुका आपल्याला नवरात्रीमध्ये अजिबात करायच्या नाहीत. अश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रोत्सवाला आपण शारदीय नवरात्र म्हणत असतो आणि 9 दिवस आपण दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करत असतो. या 9 दिवसांमध्ये आपण रंगाचा उत्सव सुद्धा साजरा करत असतो. या 9 दिवसांमध्ये दुर्गादेवी पृथ्वीवरती येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते. शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येते, म्हणूनच हिला शारदीय नवरात्री असं म्हणतात. आणि नवरात्रीची सुरुवात जी आहे तर ती घटस्थापनेने होत असते. काही शेतातील पिके ही तयार झालेली असतात तर काही होत असतात आणि अशा नैसर्गिक वातावरणामध्ये घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून 9 दिवस घटाला 9 फुलांच्या माळा घालून हे नवरात्रीचे व्रत केले जाते. 9 दिवस उपवास जे आहेत तर ते सुद्धा केले जातात. परंतु एक वेळ तुम्ही उपवास नाही केला किंवा दुर्गा मातेचे व्रत नाही केले तरी चालेल, परंतु काही चुका मात्र करायच्या नाहीत. या चुका कोणत्या असणार आहेत तर हेच आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा. अगोदर पाहूया ते म्हणजे आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या आहेत. तर तुम्हाला नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची तर पूजा करायचीच आहे, परंतु त्याच सोबत तुम्हाला तुमच्या कुलदेवीची जास्तीत जास्त पूजा, उपासना, भक्ती करायची आहे. तसेच तुम्हाला दुर्गा मातेची आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे. तुम्हाला घरामध्ये शक्य असेल तर घरामध्ये करा. घरामध्ये शक्य नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला दुर्गा माता बसते तर त्या ठिकाणी तुम्ही आरतीला जाऊ शकता. त्याचप्रमाणे या 9 दिवसामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढं अन्नदान करायचं आहे, दानधर्म करायचा आहे. तुम्ही पक्षासाठी पाणी ठेवू शकता, खायला धान्य ठेवू शकता. तुमच्या घरी जर कोणी पाहुणे आले किंवा भिक्षेसाठी जर दारामध्ये कोणी आलं तर त्याला रिकामं पाठवू नका. त्यांना आदराने तुम्हाला खायला द्यायचं आहे, दान करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला स्वच्छता सुद्धा या 9 दिवसांमध्ये पाळायची आहे, पावित्र्य राखायचं आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत. शक्य असल्यास देवीला दररोज जल अर्पण करायचं आहे. आता जर तुमच्या घरामध्ये देवी बसत नसेल, आजूबाजूला देवीचं मंदिर नसेल तर आपण जो घट बसवतो तर त्याला रोज आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे, पाणी शिंपडायचं आहे. तुम्ही जवळच्या कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन त्या देवीला लाल फूल अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे 9 दिवस देवीचा शृंगार करायचा आहे. तुम्हाला जर हे सुद्धा शक्य नसेल, म्हणजे घरी जर देवी बसत नसेल तर मग तुम्ही स्वतः शृंगार करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या सुवासिनीला या 9 दिवसांमध्ये कोणत्याही एखाद्या दिवशी घरी बोलवा आणि तिला शृंगाराचं साहित्य तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. म्हणजे एखादं छोटंसं मंगळसूत्र द्या, हळदी कुंकवाचा करंडा द्या, किंवा तुम्ही काचेच्या हिरव्या बांगड्या देऊ शकता, किंवा तुम्ही नेलपेंट द्या, टिकलीचं पॉकेट द्या. तर असं कोणतंही शृंगाराचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला भेट म्हणून देऊ शकता. त्याचप्रमाणे अष्टमीला, म्हणजे जी अष्टमी तिथी आहे, नवरात्रीचा 8वा दिवस, तर या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना गोडधोड जेवू घालायचं आहे आणि त्यांना छान अशी एखादी छोटीशी भेटवस्तू द्यायची आहे. 9 दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकता. जरी तुम्ही घट बसवत नसाल तरीही तुमच्या देवघरासमोर तुम्ही 9 दिवस अखंड दिवा लावू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 9 दिवसांमध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये काही गोष्टी मात्र चुकूनही करू नयेत. तर या गोष्टी कोणत्या, तर नवरात्रीमध्ये 9 दिवस पावित्र्य आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसात सात्विक राहायचं आहे, सात्विक जेवण जेवायचं आहे. मांसाहार, मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. जेवणामध्ये कांदा लसूण याचा वापर करू नये. तामसिक पदार्थ असतील, मसालेदार पदार्थ असतील तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे आणि देवीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा कांदा लसूण वापरू नये. यानंतर नवरात्रीमध्ये चुकूनही नखे कापू नका, केस कापू नयेत. त्याचप्रमाणे दाढी करणे तर हे सुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे.
हे सर्व आपल्याला नवरात्र सुरू होण्या अगोदरच करून घ्यायचं आहे। नवरात्रीमध्ये आपण जर या गोष्टी केल्या तर त्याचा जीवनावरती अशुभ प्रभाव पडतो। नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्याच्या वस्तूंची खरेदी करू नये। चामड्याच्या वस्तू या प्राण्यांच्या कातड्यांपासून तयार केल्या जातात आणि यामुळेच या वस्तू अशुद्ध मानल्या जातात। यामध्ये मग चामड्याचा बेल्ट असेल, चामड्याचं पॉकेट, चामड्याच्या पर्स, तर या वस्तू ज्या आहेत तर त्या अजिबात वापरू नयेत। या 9 दिवसांमध्ये या वस्तू जवळ बाळगायच्या नाहीत। नवरात्रीमध्ये स्वयंपाकामध्ये लिंबू वापरू नये, लिंबू कापू नये, तसेच लिंबाचे लोणचे सुद्धा खाऊ नये असे सांगितले जाते। त्याचप्रमाणे अल्कोहोलचे सेवन करू नये, वासना, क्रोध, लोभ, तर या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे। नवरात्रीच्या पूजेमध्ये भंग पावलेल्या वस्तूंचा वापर करायचा नाही, जसं की भंग पावलेली एखादी मूर्ती असेल किंवा एखादा दिवा असेल, एखादी वस्तू तुमच्या देवघरामध्ये असेल जी तुटलेली फुटलेली आहे, तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही पूजेमध्ये वापरायच्या नाहीत। नवरात्रीच्या काळामध्ये स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यायची आहे। घरामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वच्छता नसावी। घरामध्ये कलह, किरकिर, कटकट, भांडण, वादविवाद, तर या गोष्टी करू नयेत। तसेच आपल्याला स्त्रियांचा अनादर करायचा नाही, कोणालाही अपशब्द बोलू नयेत, शिवीगाळ करू नये, कोणाचाही अपमान करू नये, सत्याने वागायचं आहे, खोटे अजिबात बोलू नये। अष्टमीला तुम्ही जर कन्यापूजन केले तर यामध्ये 1 ते 7 या वयोगटातील मुली असाव्यात। मोठ्या वयातील मुलींना कन्यापूजनासाठी बोलावू नये, कारण तुम्ही मोठ्या मुलींना किंवा स्त्रियांना प्रसाद देऊ शकता, परंतु कन्यापूजनासाठी ज्यांना पिरियड्स येत नाहीत तर अशा लहान मुलींनाच बोलवले जाते। म्हणूनच 1 ते 7 या वयोगटातील मुली तुम्ही बोलवू शकता। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करत असतो। एकदा घट बसवला म्हणजे घटस्थापना झाली की त्यानंतर घट जो आहे तर तो आपल्याला हलवायचा नाही। घटाला घातलेली जी माळ आहे तर ती 9 दिवस काढायची नाही। म्हणजे बघा 9 दिवस आपण वेगवेगळ्या माळा घालत असतो। पहिल्या दिवशी घातलेली माळ दुसऱ्या दिवशी काढायची नाही, तर दुसऱ्या दिवशी दुसरी माळ घालायची। अशा 9 दिवस आपल्याला 9 माळा घालायच्या आहेत आणि जेव्हा आपण घटाचं विसर्जन करत असतो त्यावेळेलाच या माळा काढल्या जातात। त्याचप्रमाणे अखंड दिवा जो आपण लावत असतो तर तो दिवा सुद्धा एकदा प्रज्वलित केला की 9 दिवस आपल्याला हलवायचा नाही। दिवा जो आहे तर तो व्यवस्थित असावा, तुटका फुटका खंडित झालेला दिवा नसावा। 9 दिवसानंतर जेव्हा दिव्यातील तेल संपेल म्हणजे दिवा आपोआप शांत होईल, त्याच वेळेला हा दिवा आपल्याला उचलायचा आहे। आपण स्वतः हा दिवा विझवायचा नाही। घटावरती जर तुमच्याकडे नारळ ठेवत असतील, काही भागामध्ये घटावरती नारळ ठेवतात, काही भागामध्ये ठेवत नाहीत, तुमच्याकडे ठेवत असतील तर जेव्हा आपण घट उठवतो त्यानंतर तो नारळ बऱ्याच वेळेला फोडला जातो, परंतु 9 दिवस आपण या नारळाची देवी स्वरूप पूजा केलेली असते, त्यामुळे हा नारळ शक्यतो फोडू नका। तर तुम्ही हा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे। तुम्ही जेव्हा घटाचे उपवास सोडता म्हणजे नवरात्रीचे व्रत जेव्हा सोडता, उपवास सोडता, तर त्यावेळेला तामसिक पदार्थ जसं की कांदा लसूण खायचं नाही, मांसाहार तर बिलकुल खायचा नाही। तुम्हाला या 9 दिवसांमध्ये काळे कपडे घालायचे नाहीत, तसेच पलंगावरती किंवा बेडवरती झोपू नये, दिवसा झोपणे सुद्धा टाळायचे आहे। आता एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठी हा नियम लागू होत नाही। तसेच घट बसल्यानंतर जर पिरियड आला तर त्या स्त्रीने घटाला स्पर्श करू नये, घटाला माळ घालू नये, घटाकडे जायचं सुद्धा नाही। घरातील इतर व्यक्तीकडून किंवा पुरुषाकडून या गोष्टी करून घ्यायच्या आहेत। त्याचप्रमाणे दिव्यामध्ये जेव्हा आपण तेल घालतो तर त्यावेळेला बाहेरून आला आणि तेल घातलं असं न करता हातपाय स्वच्छ धुवून दिव्यात तेल घालावे।